तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। 16 तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत। तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईल मधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे, त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये। आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून। ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे। चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये। त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे। त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही। मेडिकल रिपोर्ट मध्ये तिला मारहाण झाली साहेब, मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा। मारहाणीच्या सर्टिफिकेट मध्ये 324 ची मारहाण आहे। ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे। एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही। हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या। ते काय माझं ओपिनियन नाहीये, तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत, ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले। त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं का सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर केली आहे सुसाईडच्याच केस मधले ना, सुसाईडच्या तिला मारहाण झाली। प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही। मारहाण करण्यामागे त्याचा हेतू पाहिजे। सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्याने आत्महत्या केली पाहिजे। त्याच्यामुळे असा एखादा ऑड इन्सिडेंट, आज 23 पासून ती माझ्या बरोबर नांदत होती, 23 पासून आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का, एनसी आहे का, आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का, माझ्यावर असं कधी कोणी आरोप केलेला आहे का? असा आरोप जर असता तर तो FIR मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात। FIR मधले जे काय एलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे, नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूनी एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली, हे सफिशियंट नाहीये, हे वेग स्टेटमेंट आहे। ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे। त्यामुळे वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले तेवढंच दुःख आगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।